आज काँग्रेस भवन सांगली येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अनुसूचित विभागाचे प्रदेशाध्यक्ष माननीय अनिरुद्ध वणकर साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सांगली जिल्हा काँग्रेस अनुसूचित विभागाची महत्त्वाची बैठक पार पडली. शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष माननीय राजेश नाईक, प्रदेश सचिव रवींद्र कोलप, सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष अजित ढोले, जिल्हा सरचिटणीस विक्रम कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सदरची बैठक पार पडली. यावेळी बोलताना माननीय अनिरुद्ध वणकर यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतातील सर्व घटकांना न्याय देण्यासाठी संविधानाची निर्मिती केली. त्या संविधानाप्रमाणे आजच्या काळात देशाचे नेते माननीय राहुलजी गांधी हे शेतकरी, कष्टकरी, कामगार, सुशिक्षित, बेरोजगार युवक, छोटे छोटे व्यापारी या सर्वांना न्याय मिळवून देण्यासाठी काम करीत आहेत. त्यांनी 12 वर्षामध्ये बीजेपी सरकारच्या विरोधामध्ये अत्यंत निडरपणाने सत्याची बाजू मांडून लढत आहेत. या सर्व घटकांना न्याय मिळवून द्यायचं झाल्यास आज आपण सर्वांनी एकत्र येऊन काँग्रेस अंतर्गत सर्व संघटना बळकट करूया. त्यामुळे 2019ला माननीय राहुल गांधी हे आपल्या भारताचे पंतप्रधान होतील. ते होण्यासाठी आपण सर्वांनी 3 वर्षांमध्ये प्रत्येक गावोगावी, वाडी वस्तीवर संपर्क करून काँग्रेसचा विचार मांडणं हे आपल्या सर्वांचं परम कर्तव्य आहे, असं सांगितलं. यावेळी शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष राजेश नाईक यांनी काँग्रेस अंतर्गत ज्या संघटना आहेत त्यांना आमचे नेते माननीय डॉक्टर विश्वजित कदम, माननीय विशालदादा पाटील, माननीय विक्रमदादा सावंत यांच्या सहकार्याने बळकट करून परत एकदा सांगली जिल्हा हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे हे दाखवून देऊया. यावेळी सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष अजित ढोले, विक्रम कांबळे, राजेंद्र कांबळे, कांचन खंदारे, विठ्ठलराव काळे, रवींद्र कोलप यांनीही आपली मनोगत व्यक्त केली. यावेळी स्वागत व प्रास्ताविकामध्ये जिल्ह्याचे अध्यक्ष सुशील गोत्पागर यांनी 25 जून रोजी टिळक भवन येथे माननीय अनिरुद्ध वणकर हे प्रदेशाध्यक्ष पदाचे पदभार स्वीकारणार आहेत. त्यासाठी जिल्ह्यातून जास्तीत जास्त पदाधिकारी उपस्थित राहतील असं सांगितलं. शेवटी आभार मानताना शहर जिल्हाध्यक्ष विजयराव आवळे यांनी पुढील महिन्यांमध्ये जिल्ह्याच्या वतीने अनुसूचित जाती विभागाचा मोठा मेळावा घेणार आहोत. त्याकरिता प्रदेश वरिष्ठ पदाधिकारी यांनी सदरचा मेळावा यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावं असं आवाहन केलं. यावेळी अनुसूचित विभागाचे महाराष्ट्र सचिव विजयकुमार भोसले, सांगली शहर उपाध्यक्ष सूर्यकांत लोंढे, किरण देवकुळे, नामदेव पठाडे, विश्वास यादव, शिवाजी माळे इत्यादी मान्यवर बहुसंख्येने उपस्थित होते. N24 मराठीसाठी विपुल वडरे यांचा रिपोर्ट.